रसिक कसे आहेत त्याचं उत्तम सादरीकरण त्या कलाकारांनी केलं. आणि खरंच ज्या वेळेला त्या पिक्चराचं त्या चित्रपटाचं मानधन देण्याकरता ते निर्माते आणि दिग्दर्शक आले तिथं त्या ठिकाणी त्यांची भेट घेण्याकरता, त्यावेळेला त्या दोघांनीही महाराज अशी हाक मारली. बघा, जरा विशेष वाटलं ना, एखाद्या कलाकाराला चित्रपट अभिनेत्याला महाराज म्हणावं, वेगळं वाटतंय ना, विशेष वाटतंय. का म्हटलं असेल, त्याच्या पाठीमागं पण खरी कहाणी आहे. आणि त्यांनी तो चित्रपट ती भूमिका करता करता स्वतःचा पोशाख सुद्धा बदलला. ते बाराबंदी, धोतर आणि पागोटच घालायचे. त्यांनी आयुष्यभर तो पोशाख त्यानंतर ठेवला. का ठेवला असेल याला सुद्धा कारण आहे. चित्रपटाचं ते शूटिंग करता करता चहा पिण्याकरता म्हणून ते बाहेर आले, त्या गाड्यावर गेले. कारण आता सगळं काढायचं म्हटल्यानंतर वेळ जाणार. सगळ्याच गोष्टी म्हणजे बाराबंदी काढणं, धोतर काढणं सुखाचं नाही. आजकाल जरा नाड्या आल्यात त्यामुळे जरा सोपं झालंय, पण घालणं एवढं सगळं सोपं नाही. त्याचबरोबर तो गंध सुद्धा परत एकदा सगळं पोशाख तयार करणं म्हणजे अवघड असतं, तारेवरची कसरत असते. म्हणून त्यांनी विचारले, ॲज इट इज आपण जाऊ, जसं आहे तसं चहा पिण्याकरता जाऊ. गळ्यामध्ये विणा तसाच आहे, चिपळ्या तशाच आहेत. ते गेले तिथं पानपट्टीवर त्या ठिकाणी चहा घेण्याकरता. आणि चहा घेता घेता त्या ठिकाणी काही लोक म्हणजे जे अगदी अंतकरणाचे जे वारकरी असतात ते 2 वारकरी त्या ठिकाणी आले आणि त्यांना प्रत्यक्ष पोशाखामध्ये असं वाटलं की ते जगतवंदनीय श्री संत तुकोबरायच आहेत. आणि म्हणून ती 2 वारकरी मंडळी समोर आली आणि विष्णुपंत पागनीसांच्या पाया पडली, त्यांचं दर्शन घेतलं अगदी मनापासून. मग आता ही 2 मंडळी पाया पडतात म्हटल्यानंतर त्या ठिकाणी असणारे 20-22 लोक चहा पिणारे ते सुद्धा लाजकाज त्या ठिकाणी आले. सगळ्यांनी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांची जी अवस्था आहे विष्णुपंत पागनीसांची फार भयानक झाली. त्यांच्या डोळ्यामधून पाणी आलं. चहाचा कप जो हातामध्ये होता तो हात थरथर थरथर कापायला लागला. त्या चहावाल्यांनी माझ्या विष्णुपंत पागनीसांना विचारलं, का हो बाबा, हात का थरथरतोय? चहा भाजला का तुम्हाला? चहा पोळला का? हा प्रश्न त्यांनी विचारला. विष्णुपंत पागनीसांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि पाणी आल्यानंतर त्यांनी त्यांचा भाव व्यक्त केला, नाही हो, पाणी नाही आलं. आजपर्यंत अभिनेता म्हणून जगत होतो आणि जगतोय आजही. फक्त अभिनेता म्हणून आजपर्यंत माझ्या पाया तरी कोणीच पडलं नाही, पण आज तुकोबरांचा पोशाख काय अंगामध्ये चढवला. अगदी म्हणजे ह्या सगळ्या 5-25 लोकांनी सरळ येऊन माझं चरण दर्शन घेतलं. ही जी अवस्था आहे ना फार वेगळी आहे. म्हणजे जी अवस्था म्हणजे पोशाखामध्ये तुकोबरांची जर एवढी ताकद असेल तर मी जर त्यांचा मी अभ्यास केला, कायम त्यांच्या आचरणावर त्यांनी सांगितलेल्या शब्दावर जर चाललो तर माझी अवस्था काय होईल. अंतकरणापासून त्यांनी अगदी सद्भावनेनं तिथं त्या ठिकाणी स्वीकारलं, एक व्रत स्वीकारलं. ते म्हणजे आता अजिबात इथून पुढं दुसरा पोशाख घालायचा नाही. केवळ तुकोबरांचा जो पोशाख आहे बाराबंदी, धोतर आणि पागोट, हे कायमस्वरूपी जोपर्यंत माझा जीव या शरीरामध्ये या देहामध्ये आहे तोपर्यंत मी हा पोशाख कायम घालत राहणार. बघा, हा पोशाख कायमस्वरूपी ठेवणं जरासं अवघड असतं. फार टर उडवतात लोक, फार टर उडवतात. सरळ सरळ आता आम्ही म्हणजे फार अवघड असतं बुवा लोकांचं. काय काय बोलतात वो लोक, अय बुवा इथून पुढे सुरुवात असते सगळी, पण हे टिकवणं फार अवघड असतं. सप महाविद्यालयामध्ये जे आपलं हे तत्वज्ञान शिकवणारे आपले गुरुजी मामासाहेब दांडेकर हे सप महाविद्यालयामध्ये लेक्चर देण्याकरता ते जायचे. बॅक बेंचर जे असायचे शेवटी बसणारे बेंचवर, ते सगळे टर उडवायचे, खिल्ली उडवायचे. ते वर्गात आले की लगेच म्हणायचे, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. हे सगळी पाठीमागची लोक म्हणायची, बॅक बेंचर्स ते विद्यार्थी. काही लोकांनी म्हणजे काही शिक्षकांनी प्रश्न केला, महाराज तुम्ही पोशाख बदलून काय येत नाही? धोतर आणि याच्यावर येत आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळी मुलं चिडवतात, त्यापेक्षा आपलं पोशाख त्यापेक्षा आपलं लेक्चर पुरतं जरासं वेगळं पॅन्ट शर्ट वापरा. ते म्हणले नाही, जरी ते चिडवत असले ना, आता बघा हे तत्वज्ञान मी जे काही त्यांचं लेक्चर घेतोय, जे काही शिकवतोय ते त्यांच्या खरं तर डोक्यावरनं जातंय. ते त्यांना त्यांच्या अंतकरणापर्यंत किती पोहोचेल मला सांगता येत नाही, पण या पोशाखामुळं निदान त्यांच्या तोंडामध्ये माझ्या साधू संतांचा उल्लेख येतोय, भगवंताचं नामचिंतन होतंय, त्यामुळे तरी त्यांच्या आयुष्यामध्ये उद्धार होईल असं वाटतंय. म्हणून मी पोशाख वापरणारच, मी दुसरा पोशाख घालणार नाही. ही ताकद या पोशाखाची आहे. हे झालं उदाहरण दांडेकर मामांचं.
पण ज्या वेळेला माझ्या अभिनेत्यांनी ते स्वीकारलं, हाच पोशाख मी स्वीकारणार, ज्या वेळेला ते संपूर्ण चित्रपटाचा संपूर्ण प्रदर्शित झाला सगळा चित्रपट, त्याचा जो काही गल्ला जमला, जसं काय मानधन जमलं त्या पिक्चराचं, त्यावेळेला ते दिग्दर्शक आणि निर्माते त्या ठिकाणी आले मानधन देण्याकरता. ते मानधन देत असताना माझ्या विष्णुपंत पागनीसांना ते मानधन देत असताना विष्णुपंत पागनीसांनी ते मानधन स्वीकारायचं नाकारलं. म्हणले मी घेऊ शकत नाही. तेवढ्यात ते दिग्दर्शक होते, ते म्हटले अहो ठरल्यापेक्षा जास्त आणले, आम्हाला माहिती आहे तुमची अपेक्षा जरा वाढली असेल, दुप्पट आणले, दुप्पट घ्या. ते म्हणले तुम्ही दुप्पट द्या, अगर तुमच्या सगळ्या चित्रपटाचा गल्ला जरी मला दिलात तरी सुद्धा मी स्वीकारणार नाही. अरे जिथं माझ्या जगतवंदनीय श्री संत तुकोबरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला सोन्याचा मुद्रांचा नजराणा तो पाठवला आणि त्यांनी सरळ सरळ सांगितलं तुमचे येर वित्त धन आम्हा मृत्तिके समान, आम्हाला हे अजिबात नकोय. तो सोन्याचा नजराणा, सोन्याच्या मुद्रांचा नजराणा जर माझे तुकोबरे परत पाठवत असाल तर मी तुमचा हा गल्ला का नाही परत पाठवू शकणार. ही अवस्था विष्णुपंत पागनीसांची झाली.